नमस्कार भक्तजन हो, सगळे मिळून म्हणूया जय जय रघुवीर समर्थ. बरं वाटलं की नाही? अहो, रामाच्या नामाच्या नुसत्या उच्चाराने सुद्धा मनगट सहसायला लागतात. आणि म्हणूनच धनुर्धारी राम हे आराध्य दैवत केलं संत रामदासांनी. संत रामदास स्वामी हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत की आपल्या थोर छत्रपतींचे सद्गुरू. वसंत कानेटकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात अतिशय सुंदर वाक्य, अतिशय अर्थपूर्ण वाक्य कानेटकरांनी लिहून ठेवले. शिवराय म्हणतात, एका बकरीतलं मुळात ते वाक्य आहे. शिवराय म्हणतात, मी जरी देहाने रायगडावर असलो तरी मी मनाने नेहमी सज्जनगडावर असतो. खरं आहे. म्हणूनच साक्षात परमेश्वराची योग्यता छत्रपतींना लाभली. याचं कारण साक्षी भावाने त्यांनी राज्य केलं. मुळात अध्यात्माचं अधिष्ठान असेल तरच कुठली कृती जी आहे ती अर्थपूर्ण होते. म्हणूनच कुठले युग कलियुग नसतं की सत्ययुग नसतं की आणखीन कुठलं युग, युग हे तुमच्या इच्छेत असतं. संत विनोबांनी एक सुरेख दृष्टांत दिला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी म्हटले, आनंद तोच असतो पण आनंदाचं शुद्धीकरण करावं लागतं. कुणाला मद्य घेण्यात आनंद असेल तर त्यांनी मिठाई खाण्यात तो आनंद परावर्तित करावा. परंतु मिठाई सुद्धा अनेकदा बाहेरची असते. मग झाडाला आलेली रसरशीत फळं सेवन केली तर तोही आनंदच आहे, पण मिठाईपेक्षा शुद्ध स्वरूपातला. आणि नंतर विनोबा म्हणतात, स्वतः आंब्याची फळं खाणं हा एक आनंद आहे, पण दुसऱ्या उपाशी माणसाला ती फळं देणं हा एक वेगळा आनंद आहे. आनंदच, पण आनंदाचं शुद्धीकरण करायला हवं. याचा अर्थच हा की प्रत्येकाच्या मनात पुण्यवान आत्मा दडलेलाच आहे. वर अनेक पुटं ही चढली जातात. मायकेल अँजेलोचा दृष्टांत आपल्यापैकी काहींना माहिती असेल. जगद्विख्यात शिल्पकार मायकेल अँजेलो याला कोणीतरी विचारलं की इतकी देखणी मूर्ती तू या ओबडधोबड दगडांतून कशी रे कोरलीस? मायकेल हसला आणि म्हणाला की मी कुठे कोरली, मी तर काहीच केलं नाही, मी फक्त मूर्तीच्या वरचा अनावश्यक दगड तेवढा उडवला. क्या बात है, तुम्ही मला तिथून टाळी दिलीत ना. खरं आहे, कारण प्रत्येकाच्या आत अशी एक सुडवलं मूर्ती दडलेलीच असते. संत नेमकं हेच काम करतात की त्यांनी ही आतली मूर्ती जागी केली. म्हणूनच त्यांचं कार्य आपण लक्षात ठेवलं. त्यांचे शब्द हे आपल्या चैतन्यासाठी गती देणारे, चालना देणारे असे ऊर्जा स्रोत झाले. आपल्या गरजांची यादी कधी पूर्णच होत नाही आणि त्यामुळे दाराशी आलेलं सुख हे आपण मिटवून टाकतो. कुणीतरी एका संतांना असं विचारलं की मी एक यादी करून ठेवली आहे, परमेश्वर प्रसन्न झाला तर मी देणार आहे. लगेच त्यांनी सही करावी परमेश्वरांनी. ही यादी मंजूर. त्या संतांनी पाहिली आणि फेकून दिली आणि म्हणाले, अरे सगळं मागितलंस पण मनशांती नाही मागितलीस. मनशांती नाही तर या यादीला अर्थ नाही, आणि असेल तर ही यादी काहीच कामाची नाही, कारण ते तुझ्याकडे आहे. भक्त रसिको हो, मनपूर्वक सांगतोय की संत रामदासांनी ही जाळवणी वेगळ्या प्रकारे केले. ते म्हणतात की आता पावन करावे ही विनवणी संजीव अभ्यंकर यांनी आळवलेली आहे. संत रामदासांनी मुळात ती केले. केदार पंडित यांचं संगीत आणि आपण ऐकूया आणि आपणही म्हणूया की मलाही पावन कर. का
शरणागता उद्धरावे आता पावन करावे आता पावन करावे. आम्ही काही नेणो हित आम्ही काही नेणो हित आम्ही काही नेणो हित म्हणून जाहलो पतित म्हणून जाहलो पतित जाहलो पतित जाहलो पतित आता पावन करावे आता पावन करावे. पुण्य नाही माझे गाठी पुण्य नाही माझे गाठी पुण्य नाही पुण्य नाही माझे गाठी पुण्य नाही पुण्य नाही माझे गाठी झाली दोषाची राहटी झाली दोषाची राहटी दोषाची राहटी दोषाची राहटी आता पावन करावे आता पावन करावे. शरणागता उद्धरावे शरणागता उद्धरावे उद्धरावे
सर्वस्वेसी उणे सर्वस्वेसी उणे आता पावन करावे आता पावन करावे शरणागता उद्धरावे शरणागता उद्धरावे उद्धरावे आता पावन करावे आता पावन करावे आता पावन संत रामदासांचा दासबोध हा ग्रंथ हा आपला जीवनग्रंथ ठरावा, कारण या ग्रंथामध्ये जगावं कसं हे अनेक समासांतून परोपरीने त्यांनी सांगितलेलं आहे. जीवनामधला एकही विषय असा नाही की जो संत रामदासांनी आपल्या समासांतून आपल्या अभंगांतून मांडलेला नाही, असा एकही विषय नाही. यानंतरच्या अभंगामध्ये सद्गुरूची कृपा कुठली, तर आयुष्यात राम लाभला ही सद्गुरूची कृपा. त्यामुळे रामाची थोरवी मनात आहेच, परंतु सद्गुरूंनी रामाजवळ नेलं यासाठी कृतज्ञता व्यक्त केले हे आपल्या लक्षात येईल. जाता जाता मला आठवत आहे की एका समासामध्ये त्यांनी गुरूंचीही लक्षणं सांगितलेली आहेत आणि इतक्या प्रकारचे गुरु सांगितलेत. अर्थात त्या सगळ्या गुरूंबद्दल बोलणं, या बोलण्याची माझी काही पात्रता नाही, कारण सर्वार्थाने मी लघु आहे याची मला जाणीव आहे. परंतु त्यांनी असं म्हटलंय की सर्व प्रकारची भौतिक माहिती देणारे अनेक शिक्षक असतात, अनेक गुरु असतात, आणि नंतर ते म्हणतात त्या गुरूंचं महत्त्व जिथे तिथे आहेच, परंतु माहिती देणारा गुरु आणि भवमुक्तीचं तीर दाखवणारा, पहिलं तीर दाखवणारा असा सद्गुरू यात फरक आहे. सद्गुरू सुद्धा ओळखायला हवा. यासाठी त्यांनी सत्शिष्याची लक्षणं सुद्धा सांगितली. अहो, शिष्य होता येणं हे सुद्धा एक व्रत आहे. म्हणजे गुरु असणं आणि गुरु लाभणं या गोष्टी तर मोठ्या आहेतच, परंतु शिष्यत्व जेव्हा खोल जातं, ते जेव्हा गहन होतं, तेव्हा सद्गुरूचे चरण दिसायला लागतात. कुणीतरी एका संतांना विचारलं की काय हो, हल्ली पूर्वीसारखे श्रीकृष्ण वगैरे का नाही दिसत? म्हणजे जणू काही यांना दरवाजाजवळ बेल वाजवून परमेश्वर समोर दिसायला हवा आहे. पण असू द्या, कोणाला काही वाटू शकतं, पण त्यांचा प्रश्न मोठा मार्मिक होता की अलीकडे कृष्ण का नाही दिसत? त्यांनी उत्तर दिलं, कृष्ण उपस्थित आहेच, अर्जुन व्हायची तयारी फक्त पूर्ण करा. वा, ही अर्जुन व्हायची तयारी पूर्ण करणं यासाठी जन्मोजन्मीची साधना लागते. अहो, काही प्रतीकांचा प्रतिमांचा अर्थ आपण जर योग्य रीतीने शोधला ना, तर आतून आपलीच कवाडं उघडतात आणि प्रकाशाची अक्षरं पाझरायला लागतात. साध्या कथा आहेत पुराणातल्या, पण त्याचे वेगवेगळे अर्थ, अधिक गहन अर्थ अनेक तत्वज्ञानांनी सांगितलेले आहेत. साधी गोष्ट आहे, अहिल्या पाषाण रूपामध्ये उपस्थित होती, परंतु रामाचा स्पर्श झाला आणि त्या दगडातून चैतन्य जागं झालं. माझ्यासारखा माणूस असा अर्थ घेईल की अज्ञान युगायुगांचं होतं, पण कुणीतरी आतला राम जागवला, कुणीतरी आत्माराम जागवला, कुणीतरी जीवनाची दृष्टी दिली आणि मग दगड रूप दूर झालं आणि मनुष्यत्व जागं झालं. वाल्या कोळ्याची तीच गोष्ट की नारद मुनी भेटले आणि म्हणाले की प्रभुरामाच्या नामाचा उच्चार कर. वारूळ साठलं याचा अर्थ काय? चिंतन वाढत गेलं, व्यासंग वाढत गेला आणि आतून वाल्यातूनच वाल्मिकी जागा झाला, ऋषी जागे झाले. होता कुठे तो? आपल्यातच होता. आणि म्हणूनच सद्गुरू लाभणं, ते आपल्या या जन्मातच लाभणं हीच कृपा. म्हणून पुढचा जो अभंग आहे त्या अभंगात संत श्रेष्ठ रामदासांनी संत सद्गुरूची सुपकृपा, हीच कृपा की राम लाभले हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलंय. आणि अनेक तऱ्हेच्या
पुन्हा पुन्हा ही आळवणी केली आणि तरीही त्याचा कधी कंटाळा येत नाही. कारण चंद्र सूर्य ज्याप्रमाणे शिळे होत नाहीत, समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे कधी जुन्या होत नाहीत, जमीन जशी नित्य अंकुरत राहते, त्याप्रमाणेच हे रामनाम आहे. आज भक्तिरंगाच्या माध्यमातून या सुंदर वेळी आपल्या मनात ते जागं झालंय. आतमधली अयोध्या जागी करूया. राम उपस्थित आहेच. प्रत्येक काम राम होऊ द्या. प्रत्येक रामात काम शोधूया आणि आपोआपच जीवनाचा आनंद घेऊया. ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन, आपले आवडते संगीतकार केदार पंडित यांचं संगीत आणि आस्वाद घेऊया संत श्रेष्ठ रामदासांच्या शब्दाचा. राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, जेणे दाखवे स्वरूपा. राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, जेणे दाखवे स्वरूपा, जेणे दाखवे स्वरूपा. राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, जेणे दाखवे स्वरूपा, जेणे दाखवे स्वरूपा. तो हा गुरु परब्रह्म, तो हा गुरु परब्रह्म, गुरु परब्रह्म. आ आ आ तो हा गुरु परब्रह्म, तो हा गुरु परब्रह्म, जेणे केले स्वयं ब्रह्म, जेणे केले स्वयं ब्रह्म, जेणे केले स्वयं ब्रह्म, जेणे केले स्वयं ब्रह्म. राम सद्गुरुची कृपा, राम सद्गुरुची कृपा, जेणे दाखवे स्वरूपा, जेणे दाखवे स्वरूपा. धरा सद्गुरु चरण, धरा सद्गुरु चरण, धरा सद्गुरु चरण, जेणे सुकती जन्म मरण, जेणे सुकती जन्म मरण, धरा सद्गुरु चरण. सद्गुरु चरण, आ आ आ
धरा सद्गुरु चरण धरा सद्गुरु चरण धरा सद्गुरु चरण जेणे सुकती जन्म मरण जेणे सुकती जन्म मरण जेणे सुकती जन्म मरण राम सद्गुरुची कृपा राम सद्गुरुची कृपा जेणे दाखवे स्वरूपा जेणे दाखवे स्वरूपा राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव तोची देव तोची देव राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव तोची देव तोची देव तोची देव तोची देव तोची देव राम सद्गुरु तोची देव तोची देव राम सद्गुरु तोची देव राम सद्गुरु तोची देव देव दास म्हणे धरा भाव दास म्हणे धरा भाव दास म्हणे धरा भाव धरा भाव धरा भाव धरा भाव दास म्हणे धरा भाव धरा भाव धरा भाव राम सद्गुरुची कृपा राम सद्गुरुची कृपा